संपूर्ण एकूण चर्चेसाठी आणि सांगली महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण बघतोय काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ही आघाडी आहे, राज्यात केंद्रात एकत्र आहेत, पण सांगलीमध्ये यांच्यात हा कलगीतुरा रंगलेला आहे। कालच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पतंगराव कदम आणि माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांवर जहरी टीका केली होती आणि त्यावर आता या नेत्यांनी उत्तरं दिली आहेत। अजित पवारांच्या टीकेला आपल्या लेखी शून्य किंमत आहे, राजकारणात त्यांच्यापेक्षा आपला अनुभव जास्त असल्याचं पतंगराव कदम यांनी म्हटलंय। तर माझ्या राजकीय सातबारावर माझंच नाव आहे, शरद पवारांचं नाव सातबारावर नसतं तर अजित पवार कुठे असते, असा सवाल माणिकराव ठाकरे यांनी विचारलाय। पतंगराव तर लय पुढचं बोलतात, लयच पुढचं, म्हणजे लयच मोठं पद दिलंय। तुम्हाला साधं पाहिजे ते खातं मिळालं आणि तुम्ही कधी कुणाला पद द्यायला जाणार? तुम्हाला मिळालंय का? आणि गप्पा तर लांब पुढच्या मारायच्या। अरे एकेकाने किती जमिनी घेतल्या, काय घेतल्या, कशा संस्था उभ्या केल्या, ती जर अंडी पिल्लं काढायची म्हणलं ना, लय अवघड जाईल रे, लय अवघड जाईल। राखली मूठ 1.25 लाखाची जरा बरी असती, महत्व देत नाही, काही नाही। इलेक्शन मधला 9% त्याला काही अर्थ नाही। 50 वर्ष मी राजकारणात आहे, आरोपाला काही शून्य किंमत आहे, त्याला मी महत्व देत नाही। दिग्विजय सिंग ज्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यावेळी विलासराव देशमुख आणि मी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या मीटिंगच्या वेळी 2-3दा भेटलेलो आहे, पण मला वाटत नाही की अशा स्वरूपाची चर्चा त्यामुळे घडण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे। एखादा कार्यकर्ता सांगतोय मी माझ्या पक्षात आहे, मी सुखात आहे, मी अतिशय समाधानी आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय, तरीही याची कुजबूज निर्माण होणं म्हणजे मला हे नवीन आश्चर्यच व्हायला लागले की हे कसं काय व्हायला लागले। आगामी 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका या सामूहिक नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय आजच्या सरसंघचालक आणि भाजप